तर बघा 12वा खेळाडू आपला नाहीये खाडी संघ. खाडी संघाचा आहे बघा आडवली संघ क्षमासावी. आडवली संघ आपला 12वा खेळाडू नाहीये. त्वरित पाठवायचं आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील जोंडमिल संघाचा 12वा खेळाडू नव्हता त्यामुळे त्याचमुळे कुठेतरी पॅनलाइज केलं होतं त्या संघाला. तर चला आडवली संघ आपला 12th मॅन त्वरित पाठवायचा. खाडी संघाचा नक्कीच आलाय. गोलंदाजी मार्कवर आपण बघतो तोच म्हणजे विजय पवार असा गोलंदाज आहे. आपण बघितलं तर अडोली संघात देखील खेळतो. YSCC संघासाठी देखील हा खेळाडू आपल्याला खेळताना नक्कीच दिसतो बघा. असोसिएशनच्या हिसाबाने रूलच्या हिसाबाने जे रूल आहेत ते नक्कीच ॲज पर रूल तुमच्यावर देखील लागू होतील. आपला 12th मॅन इकडे नाही आहे. आपल्याला शेवटचा कॉल आयोजकाने देखील सूचना केली आहे. पहिला चेंडू इथे मात्र चेंडू थर्ड मॅन रिझनमध्ये शॉर्ट थर्ड मॅनमध्ये नक्कीच आपण दाखल झाला होता. अडवण्याचा प्रयत्न अडवणं देखील यश निघालं आणि आता मात्र धावसंख्या देखील सुरुवात झाली आहे. स्ट्राईक एंडला बघितलं पण सूरज होता. नॉन स्ट्राईक एंडला पण करण होता. सुरुवात झाली आहे. स्ट्राईक देखील रोटेट झाली. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण करण बघतोय. स्ट्राईक एंडला प्रथमतः सूरज होता. नॉन स्ट्राईक एंडला करण पण आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज विजय पवार मॅन फ्रॉम अडवली एक संघाचा अष्टपैलू खेळाडू. अजून एकदा त्याच प्रकारे कुठेतरी थर्ड मॅन. आता मात्र डायरेक्ट हिट झाल्या. पंचांकडे अपील. पंचांनी बोर्ड आकाशाकडे केलाय. फलंदाज बाद इथे मात्र झालाय. धक्का लागलाय इथे मात्र बाद झाला. तोच म्हणजेच सूरज इथे मात्र बाद झालाय. आता नवीन फलंदाज शुभम सौरभ चालेल बघा. आता मात्र अडवली संघ आपल्याला एक सूचना आहे बघा. आपल्याला नक्कीच इथे मात्र पॅनलाइज केलंय. 2 धावा नक्कीच या टोटल स्कोअरमध्ये ॲड होतील याची देखील नोंद घ्यायची. जेवढ्या धावा नक्कीच खाडी संघ करेल त्याच्यामध्ये ह्या 2 धावा नक्कीच पहिल्या सत्रामध्ये ॲड केल्या जातील. एक सांघिक यश मिळाले. कुठेतरी धाव घातक ठरली आहे. डायरेक्ट हिट देखील शॉर्ट थर्डमध्ये झालं होतं त्याचमुळे सूरजला देखील मैदान सोडावं लागलं. एक मोठा फलंदाज इथे मात्र बाद झाला बघा. देखील 12th मॅन देखील सांगतोय कुठेतरी नशीब साथ देत नाहीये सूरजला. वारंवार कुठेतरी रनआउटच्या स्वरूपात बाद होतो. अन्यथा या फलंदाजाला बाद करणं इतकं मात्र सोपं काम नाहीये. आता मात्र सोपंच झालं. रनआउटच्या साईने सोपंच झालं. आता मात्र पॉईंट रिझनमध्ये खेळण्याचा मात्र कव्हर्समधून एक खेळाडू होतोय. सिंगल स्वरूपाची एक धाव. सिंगल स्वरूपाचे बघा विजय पवार हे असा गोलंदाज आहे. हा असं नाव आहे ना जे प्रत्येक ठिकाणी नक्कीच गाजवलंय. व्यावसायिक क्रिकेट असो ग्रामीण क्रिकेट असो या दोन्ही फॉर्ममध्ये हा गोलंदाज एक वर्चस्व गाजतो. अजून एक वेगवान चेंडू बघा. चेंडू पडता क्षणी कुठेतरी उसळी घेताना चेंडू खाली राहिला. तर आता मात्र तिसऱ्या पंचांची मागणी. दसरा सामना देखील चालू करायचा आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. आता मात्र मिळून क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण अडवण्याचा प्रयत्न. कुठेतरी थोडाफार फंबल झाला. चूक झाली पण 2 धावा देखील धावून कंप्लीट झालेत. तर मात्र स्कोअर देखील चांगले कामगिरी. हस्तरक्षण बघा भाई करसू लिपीमध्ये नक्कीच लिहिण्याचं काम करतायत स्कोरर. आता मात्र अजूनही ग्राउंडवरची संधी असेल का इथे मात्र धावसंख्या फलकर एकूण 4 धावा झाल्यात बघा. पहिल्या चेंडूवर सिंगल स्वरूपाची एक धाव. त्यानंतर फलंदाज बाद झाला. त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल स्वरूपाची एक धाव आणि आता मात्र चौथ्या चेंडूवर 2 धावा.
दुसरा सामना चालू करायला पंच नक्कीच स्कोअरबोर्ड आपल्याला कळलं जाईल. खुलंदाजी मार्गवर आपण गोलंदाज आता मात्र सौरभ आणि फलंदाज मग विचार केला तर स्ट्राईक एंडला मात्र करण भूषण भाने आहेत. पहिला चेंडू कुठेतरी अवंतर फेकला. पहिला चेंडू इथे मात्र एक्स्ट्रा. धावसंख्या धावफलक करून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा झाल्यात. आता मात्र स्कोअरबोर्ड देखील चेंज केला. स्कोअर देखील चेंज झालेत. आता मात्र समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण आपण विजय पवार बघा भाने बघा स्ट्राईक एंडला आपण सौरभ. नॉन स्ट्राईक एंडला करण बघतोय. आता माझा स्ट्राईक रोटेट झाली. आता माझा स्ट्राईक एंडला आपण सौरभला बघतोय. एक चेंडूने 2 धावा. पहिला चेंडू कुठेतरी अवंतर फेकला. आता तर लॉफ केलाय डीप मिड विकेट रिझन मध्ये. चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पार. तर धन्यवाद डीजे. पहिला चेंडू अवंतर. त्यानंतर सिंगल स्वरूपाचे 1 धाव. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम आणि दुसऱ्या चेंडूवर कुठेतरी षटकार मारलाय. सौरभ 2 चेंडूने वैयक्तिक 7 धावांवर करतो षटकाराच्या साहाय्याने. चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न. आपण भूषण अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू जाईल सीमारेषा. ओव्हर केले 2 चेंडू मध्ये 1 षटकार 1 चौकार. 10 धावा. एक अवंतर चेंडू. अजून एक चेंडू फेकून देण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल का सीमारेषा पार. एलिव्हेशन तर नक्कीच मिळालंय. चेंडू फेकून गेलाय सीमारेषा पार. धावा मिळतील अजून एकदा 6. बघा कोणत्या तरी 4 व्हीलरची कीज आम्हाला नक्कीच मिळाली आहे. ते नक्कीच ओळख दाखवून आपण घेऊन जायचे. धावसंख्या धावफलकावर 23 धावा झालेत. आता मात्र सौरभ एक वेगास मूड मध्ये. अजून एक खवरच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिलाय. आता मात्र सौरभ एक वेगळ्याच मूड मध्ये एका चांगल्या संघाला त्यांच्याच भाषेत उत्तर देत असताना एक चांगला संघ आहे. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पण आता मात्र कुठेतरी बीट झालाय. आता मात्र बीट झालाय. षटक देखील संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर झाली तीच म्हणजे 1 गडी बाद. 27 धावा 27 झाल्यात. बघा एक मोठा फलंदाज सांघिक यश मिळालं. एक रनआउट मिळालं. कुठेतरी चुकी झाली सूरज कडून. पण आता मात्र जबाबदारी खांद्यावर घेतली तीच म्हणजे सूरजने वैयक्तिक 6 चेंडूने 21 धावसंख्या करतोय. चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूला आपण खाडी संघ बघतो. एका बाजूला अडवली संघाने नक्कीच नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण निवडला. इन्व्हाइट केलं खाडी संघाला बॅटिंगसाठी. पहिल्याच षटकामध्ये विचार केला तर एक मोठा फलंदाज बाद झाला एक रनआउटच्या स्वरूपात. त्यानंतर तर जबाबदारी घेतली म्हणजे सौरभने वारंवार लागवण्याचं काम केलं. यश देखील मिळालंय. कुठेतरी कमबॅक केलंय ते म्हणजे खाडी संघाने. अगोदर गोलंदाजी मार्कवर नवीन आलेत बघा. क्षेत्ररक्षण बदल करण्याचं काम केलं आपण बघतोय. क्षेत्ररक्षण पूर्णपणे खुलं शॉटमध्ये खेळाडू बघतोय आपण. मिड ऑफ लेग बघतोय. काऊ कॉर्नर जण डीप विकेटमध्ये एक कव्हर रिझनमध्ये एक लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन लेग खेळाडू आहे. लॉंग लेग आहे. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षण आपण तैनात केलं आहे. आता मात्र त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील चालू आहे.
यश मिळालं, यश कुठेतरी मिळालं. चांगली गोलंदाजी आता मात्र अडवली संघाला देखील करावी लागेल. नक्कीच चांगला संघ आहे, त्यांच्यासमोर देखील एक मोठा संघ आहे, तो देखील इनफॉर्म संघ आहे. 28 धावा धावफलक झाल्यात. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. 2 षटकामध्ये चांगली कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी धावा खर्च केला, एकूण 5 धावा केला. आता तर इनफिल्डच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे का, तो चेंडू गेलाय सीमा रेषा पार. धावा मिळतील 6. कामगिरी करतोय बघा सौरभ, एखादी नक्कीच सामना खेळतोय. प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न, बघा त्याला यश देखील मिळते. चांगला फलंदाज, चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. अजून एक मोठा फटका, आता मात्र फटका फसलाय का, तर झेलची संधी, इथे मात्र चुकीचं कलेक्शन. चेंडू पुन्हा एकदा गेलाय सीमारेषा पार. बघा बनतो चौकार आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण बदल करण्याचा प्रयत्न आपण डीप कव्हर मध्ये, नक्कीच संघाचा कर्णधार. कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण झालं, चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील केला गेला नाही. आता मात्र चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑन रिझनच्या डोक्यावरून. अजून एक षटकार. चांगली कामगिरी करतोय. आता मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न, आता मात्र संघाचा कर्णधार स्वतः चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील करतो. दुसरी धाव देखील त्वरित इथे मात्र नाकारली. बघा आता मात्र जिथे नाकारली होती तिथे थोडीशी चूक झाली आहे, आणि आता 2 धाव देखील, बघा 12 पण देखील सांगतो की धावायचं होता. नक्कीच धाव कंप्लीट झाली आहे. 44 धावा, जिथे 1 धाव तिकडे दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, थ्रो देखील केला गेला होता, पण मात्र कुठेतरी चूक झाली, आणि जिथे 1 धाव तिकडे 2 धाव देखील खर्च झाल्यात. 46 धावा झाल्यात. बघा तिसरा षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील उर्वरित 1 चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी. आता मात्र बघा आयोजक देखील स्वतः स्कोररच्या भूमिकेत, कधी तिसरा पंच असो, स्कोरिंग असो, अडवण्याचा प्रयत्न. आता मात्र अडवलाय. शॉर्ट थर्डमध्ये आपण खेळाडू बघतोय. षटक देखील संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल करतात, म्हणजे 47 धावा झाल्यात. 1 गडी बाद झालाय. नक्कीच ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानात. धावसंख्येचा विचार केला तर आपण 47 धावा, 3 षटकं संपलेत. चांगली कामगिरी केली आहे. सौरभ एक हाती नक्कीच सामना खेळतोय. प्रत्येक चेंडूवर नक्कीच षटकार नक्कीच लागवण्याचं काम केलं. विचार केला तर आतापर्यंत 3 षटकार. तर बघा नितेश दा, आपण या खेळाविषयी काय बोलाल? सौरभ नक्कीच विचार केला तर एक हाती सामना खेळतोय. चांगली कामगिरी आपल्या संघाला, खाडी संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी अडवली संघ कुठेतरी संघर्ष करतोय. काय बोलाल आपण याबद्दल? नक्कीच चांगल्या फॉर्ममध्ये आहे सौरभ. तर मगाशीच मला तो ड्रिल करून दाखवत होता. माझे असे षटकार गेले होते. राजापूरच्या इथे टुर्नामेंट खेळायला गेला होता तो. तर खूप चांगले फटके मारले होते असं दाखवत होता तो. परंतु नक्कीच त्याने ते अस्तित्वात आणलं आहे इथे खेळत असताना. बघा जर विचार केला तर 4 षटकार पण तर लगावलेत. ते जर ड्रिल करून तुम्हाला नक्कीच दाखवलं. 4 षटकार लगावलेत. चांगली कामगिरी केली आहे. कुठेतरी बॅकफुटला तर म्हणजे अडवले संघ कुठेतरी विकेटच्या शोधात आहे. इथे मात्र जर एक मोठी विकेट मिळाली, जर सौरभची विकेट मिळाली तर पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी असेल. 30 म्हणजे खाडी संघाला विचार केला तर खाडी संघ एक चांगला संघ आहे.
त्यांच्या अगेन्स्ट आपण आडवली संघ बघतोय विजय पवार आणि कंपनी, पण आता मात्र कुठेतरी चांगली कामगिरी देखील करावी लागेल तुमच्या आडवली संघाला. आता मात्र बघा नितीशचा विचार केला तर नवीन गोलंदाज प्रभाकर भाणे आलेत. स्ट्राईक यांना पुन्हा एकदा सौरभ आहे. कशा प्रकारे रोखण्याचं काम आता मात्र प्रभाकर करेल. हे गोलंदाज चांगलाच आहे, क्षमतासुद्धा आहे, पण ते संघासाठी करून दाखवायला पाहिजे प्रभाकर यांनी. सौरभ वेगळ्याच फॉर्मामध्ये आहे सध्या. तर नक्कीच वेगळाच फॉर्ममध्ये जर विचार केला तर वैयक्तिक 40 धावा सगळी इथून जर 10 धावा झाला तर या स्पर्धेत एक अर्धशतक नक्कीच पहिलं अर्धशतक हा खेळाडू आपल्या नावावर करू शकतो. 11 चेंडू आणि 40 धावा चांगली कामगिरी केली आहे. चांगली बॅटिंग दर्जा दाखवला इथे मात्र कशा प्रकारे फलंदाजी करत आपला एक मेन फलंदाज सूरज बाद झाला रनआउटच्या स्वरूपात, पण त्यानंतर पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. आता मात्र पहिला चेंडू फेकून दिलाय डीड मिड विकेट रिझन मध्ये. धावा मिळतील पुन्हा एकदा 6. प्रकारे मला तो ड्रिल करून दाखवत होता. काय मनगडामध्ये ताकद आहे सौरभ म्हात्रे मॅन फ्रॉम खाडी. तर बघा सौरभ देखील सांगतोय लावा ताकद जा मी नाही वाकत. आला आता मात्र इथून जर 4 धावा झाला तर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नक्कीच नावावर राहील. बघा बॉलची मागणी केली जाते, बॉल देखील त्वरित पोहोचवायचा आहे मैदानात. 53 धावा झाल्यात, चांगली कामगिरी करावी लागेल. 46 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय. जर चेंडूंचा विचार केला तर 12 चेंडू आणि 46 धावा. त्याच बरोबरीला आपण करण बघतोय, पण पहिल्याच चेंडूवर प्रभाकरचं स्वागत मात्र षटकाराने केलंय. कुठेतरी पहिल्याच चेंडूने प्रेशराईज टाकण्याचं काम, प्रेशरमध्ये टाकण्याचं काम आता मात्र गोलंदाजावर केलंय. तर बघा नितेशचा आपण विचार केला तर धावसंख्या धावफलकर झाली, एकूण 53 धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवर षटकार आणि आता मात्र 4 धावा दूर आहेत म्हणजे आपल्या अर्धषटकापासून. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का सौरभच्या बॅटमधून आपल्याला, का रोखेल प्रभाकर सौरभ यांना. रोखण्याचं काम देखील करावं लागेल, कारण की सौरभला कुठेतरी थांबवण्याचं काम करावं लागेल. चांगली गोलंदाजी प्रभाकरला देखील करावी लागेल. अजून एक मोठा फटका आता मात्र कुठेतरी फटका फसलाय. खेळाडू चेंडू खाली येतं, 2 धावा देखील धावून कंप्लीट झाले, 2 धावा देखील धावून कंप्लीट झाले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अजून देखील कुठेतरी 2 धावांची गरज आहे. बघा 13 धावा आणि 48 धावसंख्येवर खेळतो. वैयक्तिक 48 धावा आणि विचार केला तर पूर्ण संघाने इथे मात्र 7 धावा केल्यात आणि टोटल झाली ते म्हणजे 55 धावा झाल्यात. वैयक्तिक 48 धावसंख्येवर खेळतोय. इथून मात्र या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक कंप्लीट करेल का सौरभ म्हात्रे, का त्यांना मात्र रोखेल तोच म्हणजेच प्रभाकर भाणे. आता मात्र चेंडू फेकून देण्याचं काम एलिव्हेशन नक्कीच मिळेल. चेंडू जाईल का सीमारेषा पार. चेंडू गेलाय सीमारेषा पार आणि या स्पर्धेतील पहिली अर्धशतक देखील कंप्लीट केलंय. बघा बॅट देखील दाखवले, बघा मेहनत आज मात्र रंग लागले. काय बॅटिंग केली बघा, एक हाती नक्कीच सामना गेलाय. शेवटच्या क्षणाला चेंडू फेकून दिला, षटकाराने मात्र आपला अर्धशतक कंप्लीट केलं. डीजे हीच थोडीच तो फलंदाजी सुद्धा समोरच्या संघामध्ये असल्या कारणाने मोठी धावसंख्या नक्कीच उभारावी लागेल खार्डी संघाला. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट, परंतु चेंडू एलिव्हेशन थोडं कमी पडलं. सौरभच्या बॅटमधून फटका निघाला, परंतु
कारण आपलं अर्धशतक नक्कीच कंप्लीट केलं होतं, पण मात्र दुसऱ्या चेंडूवर अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलेत आणि आपण बघतो की लॉंगॉन त्याच्यामध्ये एक सुरेख झेल शेवटच्या क्षणाला एक रिले कॅच इथे मात्र संपन्न केली. कुठेतरी तिसऱ्या अटेम्पमध्ये झेल पकडली गेली आहे. धावसंख्या धावफलकावर 61 धावा झाल्यात बघा, 54 धावसंख्या. मग या स्पर्धेतील पहिले अर्धशतक पहिली 50 कंप्लीट झाली, ते पण षटकाराने कंप्लीट झाली आहे. आणि नवीन फलंदाज आता मात्र केतन बघा ज्या प्रकारे फलंदाजी करतोय खार्डी संघ, त्याच प्रकारे प्रत्युत्तर देण्याचं काम देखील अडवली संघ करेल. चांगले फलंदाज त्यांच्याकडे देखील आहेत. अजून देखील 2 चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी आहे. 4थं षटक मैदानात मार्गस्थ आहे. पहिला फेरीतील शेवटचा सामना एका बाजूला पण खाडीत, एका बाजूला अडवली संघ. अजून देखील कुठेतरी 2 चेंडू चांगले फेकावे लागतील. एक फलंदाज बाद झाला, एक ब्रेक थ्रू नक्कीच मिळवून दिलाय. काय बोलणे तो सर, 61 धावा झाल्यात. आता मात्र पुन्हा एकदा फटका बसलाय. छोटा गोलंदाज चेंडूकडे जातात आणि सुरेख झेल बॉलर बॅक शॉट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कुठेतरी आणि फलंदाज बाद. करतोय प्रभाकर, कमबॅक करतोय. विचार केला तर षटकाराने मात्र या स्पर्धेतील पहिली 50 कंप्लीट झाली. त्यानंतर मात्र प्रत्युत्तर दुसरा चेंडू दिला सुरेख झेल आपण लॉंग ऑन तरीमध्ये पकडलं. आता मात्र स्वतःच्याच फॉलोतरमध्ये झेल पकडण्याची संधी होती आणि त्याला देखील पकडलं गेलंय. फलंदाज पुन्हा एकदा बाद झाला. नवीन एक फलंदाज आता मात्र आयुष्य मैदानात दाखल झालं. मग आता मात्र 61 धावसंख्या तिसरा फलंदाज कुठेतरी बाद झाला. आपण प्रभाकर वाहिनी बघा, एक झूम स्क्रीन. शेवटचा चेंडू, हा चेंडू देखील फेकून दिलाय. पहिल्याच चेंडूवर समोरच्या दिशेने मारला गेला आणि शेवटच्या क्षणाला हा देखील आलाय षटकार. चांगली गोलंदाजी केली होती. 2 चेंडू खूप टप्प्यावर फेकले होते, मात्र शेवटच्या क्षणाला येत्याच क्षणी षटकाराने आपल्या संघासाठी खातं ओपन केलं. तेच म्हणजेच आयुषने. आता मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली तीच म्हणजे 6-7 67 धावा झाल्यात. अजून देखील कुठेतरी 6 चेंडूचा खेळ बाकी आहे बघा. तर अजून एकदा गोलंदाजी मारून आपण नवीनला बघतोय. नवीन देखील एक षटक टाकलं होतं. धावा देखील खर्च झाला होता त्या षटकामध्ये. तोच पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये प्राचारण केलं संघ करण्यात त्याला. आता मात्र पुन्हा एकदा फलंदाज रायटी आपण स्ट्राईक एंडला बघतोय. करण कव्हर्सच्या माध्यमातून चांगला फटका. चेंडू फेकून दिलाय. कव्हरच्या डोक्यावरून धावा मिळतील एकूण 6. जे प्रेक्षक लाईव्हला वॉच करतात ते विचार करत असतील विजय पवार यांनी 5 धावांचं षटक टाकून सुद्धा त्यांना दुसऱ्या ओव्हरमध्ये षटक टाकण्यासाठी का दिलं नाही, असा प्रश्न नक्कीच प्रेक्षकांना पडला असेल. पुन्हा एकदा नवीन ब्लॉकल पद्धतीचा चेंडू मिड ऑफला फील्ड करण्यात आले आणि 2 धावा पूर्ण. तो बघा नक्कीच लॉंग ऑफिसमध्ये आपण क्षेत्ररक्षण बघितलं. कार्पेटच्या सायना खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी 75 धावा. या स्पर्धेतील उच्चांकाचा विचार केला तर काल सोनारपाडा संघाने एकूण 86 धावा लावल्या होत्या. पण अजून देखील कुठेतरी 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. करण चांगली बॅटिंग करतोय. करणचा विचार केला तर 13 धावांवर खेळतोय. एक षटका देखील लागवल्या पहिल्याच चेंडूवर. अजून एक बघा आता मात्र ब्लॉकॉलचा मारा. बघा नक्कीच दादा आपण विचारलं की
विजय पवार का गोलंदाजीसाठी काहीतरी एक वेगळीच संकल्पना कसं अडवली संघ ट्राय करतोय कुठेतरी प्रयत्न करतोय बॅक करण्याचा प्रयत्न करतोय पण मात्र नवीननी पहिला चेंडूवर कुठेतरी निराश केलं त्यानंतर मात्र 2 चेंडू अख्खे टप्प्यावर फेकले गेलेत. चांगले गोलंदाजी करावी लागेल कुठेतरी धावसंख्या रोखावी लागेल 77 धावा अजून देखील कुठेतरी 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7-7 77 धावा 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. स्ट्राईक एंडला आपण पुन्हा एकदा करणला बघतोय. एक कलात्मक फटका फेकण्याचा प्रयत्न कुठेतरी प्ले अँड मिस झालाय. चेंडू शेवटच्या क्षणाला धावा आलाय बघा कुठेतरी यष्टरक्षक देखील बीट झाला होता कुठेतरी थोडासा फंबल झाला शेवटच्या क्षणाला अडवण्याचा प्रयत्न अजून देखील विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 77 धावा इथून 2 मोठे फटके मारेल का तोच म्हणजेच करण का रोखेल त्याला. आता मात्र नवीन चांगली गोलंदाजी करतोय पहिल्या चेंडूवर षटकार आला. आता मात्र पुन्हा एकदा काऊ कॉर्नर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक देखील दाखल झाले सिंगल स्वरूपाचे एक धाव कार्पेटच्या साईने. आता मात्र जे चेंडू फेकले 4 चेंडू जे फेकलेत ना अकूट टप्प्यावर फेकलेत कुठेतरी शांत ठेवण्याचं काम 5 चेंडू बघा वारंवार इथे मात्र कार्पेटच्या सायना घेण्याचा प्रयत्न शेवटचा चेंडू आहे. आता जर टॉप एच नक्कीच लागले जेलची संधी असेल त्वरित नाकारले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील नाकारलाय. षटक देखील संपल्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फरक 79 आणि विजयासाठी गरज असेल तीच म्हणजे एकूण 82 धावसंख्येची. सेवन्टी 79 धावसंख्या उभी केली आहे. फला मोठा डोंगर उभा केला आहे अडवली संघासमोर प्लस 2 धावांची पॅनल्टी आपण ॲड करत आहोत आणि 81 धावा टोटल ऑन बोर्ड आणि 82 धावांचा टार्गेट असेल अडवली या संघाला 5 षटकांमध्ये. पहिलं सत्र समाप्त झालं आणि जो टार्गेट सेट करण्यात आलाय दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. चला सलामीची जोडी पाठवा. विनंती असेल ओपनिंग पेअर पाठवा. पहिलं सत्र जबरदस्त खेळी लागली.
काय जबरदस्त खेळी लागली फर्स्ट हाफमध्ये. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक बनवलं सौरभ म्हात्रेनं. आणि या खेळाडूविषयी सांगायचं झालं तर त्याची सुरुवात अगदी फार कमी वयामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये त्याने आपल्या स्वतःच्या नावाची छाप सोडली आहे. कारण आपण यंगस्टर ठाणे टीममध्ये देखील त्याला पागलेलं आहे आणि तेच त्याचं कारण लागले. कारण सातत्याने फक्त ग्रामीण टीमसाठी नव्हे, जेव्हाही व्यावसायिक गटामध्ये, खुला गटामधनं खेळण्याची संधी मिळते तेव्हाही या खेळाडूने फार इम्प्रेस केलं आणि फर्स्ट हाफमध्ये या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक बनवण्यात आलं. सलामीची जोडी आता दाखल झाली. ओपनर्स आपल्याला पाहायला मिळतात. टीम आडवली. विनंती असेल की बघा तुमची बॅटिंग आहे, एक खेळाडू प्लीज डगआउटमध्ये एक्स्ट्रा एक खेळाडू आम्हाला पाठवा कॉम्बॉक्समध्ये, विनंती असेल. टीम आडवली. बघा एक खेळाडू पाठवा. विजय पवार आणि त्यांचा समूहित जय पाटील ही जोडी आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळत आहे. आणि फर्स्ट बॉलर तयार होतोय सौरभ म्हात्रे. आणि सुरुवात या दुसऱ्या सत्राला. राऊंड विकेट. पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राइव्ह. वॉट अ शॉट. थेट बॉलला पाठवलंय डीप खबरचा वर्ण बाउंड्री लाईनचा बाहेर. पवारची पॉवर षटकार. आलेले आहे तोच टार्गेट असताना फर्स्ट हाफ मध्ये रन्स बनवण्यात आलं होतं. टोटल 79 बनवण्यात आलं होतं आणि 80चा टार्गेट असेल. आता गती कमी केली होती, पडल्यानंतर बॉल कमी गतीने येतो. बीट झाला विजय, येतोय डॉट. अडीबली टीम विजय पवार सध्या सगळीला आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. आणि 8-0 अर्थातच 80चा चेस कंप्लीट करायचा आहे. पर ओव्हर जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 16 रन पर ओव्हर चेस करायचं आहेत. आणि ते करण्याकरिता विजयची बॅट चालणं महत्वाचं आहे. आता हॅमर करायचं होतं, अगदी वेट करून खेळला होता विजय, बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट कोणत्याही प्रकारे आलं नाहीये. निर्धाव चेंडू आणखीन घेतोय. पहिला चेंडू जसा षटकार आला त्यात नंतर पेस ऑफ केलं सौरभ म्हात्रेने. कारण जर आपण पाहिलं जेव्हापासून क्रिकेटमध्ये शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट इंट्रोड्यूस झाला 2005ला T20ला सुरुवात झाली. चर्चा आपण त्याच्यावरती करूया. फुल लेंथ बॉल यॉर्कर सन्मान देण्यास अगदी भाग पाडलं. सिंगल कंप्लीट केली जाईल. बघा जो उल्लेख मी केला की 2005ला T20ला सुरुवात झाली, कारण त्याआधी फक्त 2च फॉर्मॅट होते, ते म्हणजे ओडीआय क्रिकेट आणि टेस्ट क्रिकेट. बट 2005ला ती सुरुवात झाली. त्यानंतर जसे वर्ष पाळटले तसं आपण पाहिलं की बॉलर्सने देखील पाहिलं की T20 क्रिकेटमध्ये फक्त बॅटर मोठ्या फटक्यांसाठीच जातो, म्हणून कुठेतरी आपल्याकडे तरी काही एक्स्ट्रा असण्याची आवश्यकता आहे. एक्स्ट्रा मीन्स काय? कटर, व्हेरिएशन, त्यामध्ये नकल बॉलचा आपण उल्लेख करूया. बॅक ऑफ द हँड स्लो वन असेल, या गोष्टी इम्प्लिमेंट झाल्या. आणि त्यानंतर आपण पाहतो की आजच्या डेटला ना अगदी पॉवर प्लेमध्ये देखील एखादा बॉलर ना नकल बॉल किंवा कटर यूज करतो. राऊंड द विकेट हा बॉल टाकला. वाईड यॉर्कर टाकायचा होता बट दिशा खराब आहे. अतिरिक्त रन निर्माण मिळेल आणि अतिरिक्तचा साखियानं स्कोर कार्ड आता पुढे जातो. टीम टोटल आता 8 धावा स्कोर कार्ड वरती. बट गाडी अडकली आहे, कारण पहिलाच बॉल षटकार, देन डॉट, 2 डॉट आले, त्यानंतर सिंगल आली. आता स्विच हिट अँड स्वीट हिट. बॉल थेट जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. डीप पॉइंटला येतो हा चौकार. नाही, खरं तर महाराष्ट्रामध्ये फक्त 2 गोष्टी ट्रेंडिंगला सध्या सगळीला आहेत. आता फुल लेंथ होता, ड्राईव्ह करायचं होतं, एक्स्ट्रा कव्हरचे फिल्टर येतात. आपण 2 गोष्टी ट्रेंडिंगला त्याचा उल्लेख आपण करतो होतो. एक टेनिस बॉल क्रिकेट आणि दुसरं म्हणजे बैलगाडा शर्यत. कारण खरं तर जशी गव्हर्नमेंटकडून परमिशन मिळाली की तुम्ही लिगली बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धा ठेवू शकता, तेव्हापासून जसा क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात होते ना, त्याच प्रकारे बैलगाडा शर्यतींच्या हंगामाला देखील सुरुवात होते. ज्या प्रकारे जितक्या स्पर्धा आपल्याला बैलगाडा शर्यतीमध्ये देखील पाहायला मिळतात, तो देखील फार मोठा क्रेज आहे.
आणि खरं तर बैलगाडा शरीर म्हटलं तर आपला मातीचा खेळ, त्याला आपण कधी विसरू शकत नाही. खेळ समाप्त झाला. पगल्या षटकाचा अखेरचा स्कोर कार्ड आहे. फर्स्ट ओव्हरमध्ये एकूण 13 आले आणि खेळ राखला. आता येत्या 4 ओव्हर्स आणि जिंकण्याकरिता आणखीन करायचं 67. 67 आणखीन करायचे आणि दुसरं षटक आता बॉलर तयार होतात. फुल अन बॉल आहे. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आता लॉंग ऑन ला फील्डर आहे उपस्थित. बॉल फुल केला जातो आणि सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल. आणि स्कोर कार्ड या सिंगलच्या साखीने टीम टोटल आता 14 धावा स्कोर कार्ड वरती. नुकतंच आज मॉर्निंगमध्ये मी उल्लेखही केला की कधी कधी 12th मॅन देखील शोधावा लागतो की बाबा ये 12th मॅन राहण्यासाठी, कारण सध्याची परिस्थिती त्या प्रकारे झालेली आहे. कारण प्लेइंग 11मध्ये जागा मिळेल तरच मोस्ट ऑफ खेळाडू प्रेफर करतात येण्यासाठी, आणि त्या गोष्टीचा मी उल्लेखही केला. पण ही गोष्ट इथे अपील या स्विंगर अप एज लागली, विकेट मिळेल. पवारच्या स्वरूपामध्ये हा फार मोठा धक्का लागला आडिवली टीमला. मिळाली. धक्का दरम्यान पगला लागला, बट बॅटर असा बाद झाला ज्याची बॅट चालणं या सामन्यामध्ये फार महत्त्वाचं होतं. विजय पवार फार लवकर बाद झाला आणि यात नंतर रिकव्हरी करणं हे फार अवघड आहे आडिवली टीमसाठी, कारण चेज फार मोठा, कारण 80 धावा तुम्हाला 5 ओव्हरमध्ये वाफीस सुद्धा चेज करायच्यात आणि हे करण्यासाठी पवारची पॉवर हवी होती आडिवली टीमला, बट ते झालं नाही आहे. अगदी दुसऱ्या षटकामध्ये डगआउटची दिशा विजयला दाखवली. बॉलर येत्या क्षणी उडवलाय, बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑनला चान्स नाहीये, बॉल थेट जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करत असताना हा षटकार. आणि दुपारचं सत्र आहे, आमचे डीजे मास्टर देखील एंटरटेन करतात. एकूण एक चांगली संगीत त्यांचा माध्यमातून ऐकवली जातात आणि त्यांची तारीफ खरं तर सचिन म्हात्रे सरांनी भरपूर केली होती आज सकाळी. हे सेल्फी घेण्यासाठी ते आले होते आणि त्यांनी सांगितलं की स्पेशल एक डीजे मास्टरला आमच्याकडून म्हणजे सचिन म्हात्रे यांच्याकडून एक सिल्वरची ट्रॉफी, चांदीची ट्रॉफी देण्यात येणार आहे. वाईड ऑफ ऑफ स्टंप फुल लेंथ वाईड यॉर्कर. वाईड यॉर्कर जेव्हा जेव्हा टाकले जातात मला फक्त एकच सामना आठवतो, तो म्हणजे 2014 T20 वर्ल्ड कप फायनल मॅच. अगदी 24 चेंडू बॅक टू बॅक यॉर्कर लसित मलिंगा आणि नुवान कुलुसेकरने टाकले होते आणि समोर इंडियन टीमच होती. ती दुःखाची गोष्ट होती. आणि आता इथे मिस्टेक. कधी कधी बॉलरचं जास्त कौतुक करणंही चुकीचं ठरतं. जस्ट कौतुक केलं वाईड यॉर्करचं आणि आता बीमर पडला आणि आता गिफ्टमध्ये या 5 धावा. सर 22 आहेत ना 4. ओके 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 5 धावा या असतील आणि बीमर तर आहेच. सर फक्त हे कन्फर्म आम्ही करत होतो की रन्स बॅटने आल्या की 22 होत्या ते विचारतो. बीमर आहे. फ्री हिट. फ्री हिटचा बॉल
फ्रंट फुटवरनं पोल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. षटकार. आला आणि काय जबरदस्त फटका आला. दीपक भाने जसा आला आक्रमणाला सुरुवात त्याने केली आहे आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला या सिक्सरचा साख्याने. 31 ऑन द बोर्ड. पवार जरूर बाद झालाय बट पॉवर अजूनही आहे. दीपक भाने खेळतो ग्राउंड मध्ये आणि काय जबरदस्त फटका तसा बॅट मधनं आलाय. समीकरण मी पोहोचवतोय. चेंडू राखले ती येते 19 आणि 19 मध्ये जिंकण्याकरिता 49 धावेंची आणखीन आवश्यकता आहे. आणि सध्या सगळीला भाने जसा आला अगदी सुसाट सुटलाय कारण 3 चेंडू त्याने फेस केलेत आणि आता बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं. आता दिशा करावा आगे अतिरिक्त रन निर्माण मिळेल. अतिरिक्त साख्यानं स्कोर काढायचा 32 आणि सध्या सगळीला रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. चेक केले जाईल की एक्झॅक्टली लाईन काय होती. येस लाईन खराब आहे. अतिरिक्त रन मिळेल वाईड असेल आणि एक्स्ट्राचा साख्याने टीम टोटल आता 32 वरती 32 वरती जागे आणि आता 48 करायचं. चेंडू राखले ती येते 19. खरं तर विजय जसा बाद झाला असं वाटलं की यात नंतर अडचणी येतील बट भानेने सांगितलं की रुको जरा सबर कर अभी भी मॅच बहुत बाकी आहे. आणि काय जबरदस्त फटके त्याचा बॅटमधनं आलेत. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. आणखीन एक भानेने मारलाय. पुलचा फटका. कडक फटका. षटकार. समाप्त. 2 ओव्हर्स आणि 2 ओव्हर्स अखेरता 80च्या जेज मध्ये 38 लॉस ऑफ 1 विकेट टीम अडवली आणि खेळ बाकी येते 18 चेंडूंचा आणि 18 मध्ये आता करायचा 42. चला फिल्डिंग सेट करा टीम खाडी प्लीज. विनंती असेल कारण स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस आहे त्याचमुळे आपल्याकडे वेळ अजिबात नाही आहे. सो प्लीज फिल्डिंग सेट करा आणि या थर्ड ओव्हरला सुरुवात करा. 18 मध्ये 42 करायचे. 18-42 हे समीकरण. आणि खरं तर कॉम्बॉक्समध्ये नितेश दादा आपल्या समोर येतात आणि एक प्रश्न मी त्यांना नक्कीच विचारेन. खरं तर प्रश्न असा की 2 दिवसीय स्पर्धा जरूर पण जबरदस्त आयोजन नियोजन राखले नितेश दादा आणि खरं तर या स्पर्धेसाठी ही प्लॅनिंग कधीपासून स्टार्ट झाली आणि कशा प्रकारे मेहनत केली कशा प्रकारे नियोजन केलं. प्रश्न असा विचारला आहे का जे आयोजकांना नको आहे. कारण की एवढा घाम गाळायला लागतो. सांगायचं असं की 1 ते 1.5 महिना पहिले ही प्लॅनिंग करावी लागते. स्पॉन्सर्स वगैरे सर्व जे प्लॅनिंग असतं ट्रॉफीजचं सर्व अरेंजमेंट करता करता जे शेवटचे 2 दिवस उरतात त्यामध्ये आपला पूर्ण प्रवास तेही कुठे कुठे वाटतं की काहीतरी बाकी आहे आयोजनामध्ये त्यासुद्धा कमी असतील त्या भरून काढाव्या लागतात. आणि एक गोष्ट मला आठवली कारण एखाद्या स्पर्धेचं आयोजन करणं म्हणजे घर बांधण्याबरोबरच की घर कसेही बांधा असं वाटतं की काहीतरी कमीच राहिली. आणि स्पर्धेमध्ये देखील तेच राहतं. फार मेहनत घ्या कोणत्या प्रकारे किती आपण आयोजन केलं तरी असं वाटतं की काहीतरी आपण मिस केलं. बट खरं तर मी म्हणेन प्रामाणिकपणे की नो डाऊट 2 दिवसीय जबरदस्त स्पर्धा राखली आहे आणि प्रॉपर आयोजन नियोजन देखील राखले. बट हा फटका देखील त्याच प्रकारे अप्रतिम आहे. स्विच हिट अँड स्वीट हिट षटकार.
सध्या सगळीला आडिवलीचे खिलारी जोडी ग्राउंडमध्ये, कारण ज्या प्रकारे दोघे खेळतात, बॅटर जय पाटील आणि दीपक भाने, जबरदस्त खेळ त्यांच्यामध्ये लागला. आणि स्कोर कार्ड सध्या सगळीला 45 ऑन द बोर्ड. आता घाम फुटला टीम खार्डीला, कारण त्यांनाही ठाऊक की आता इक्वेशन या मॅचमध्ये जे बाकी राखले, चेंडू राखले ती येते 17 आणि 17 मध्ये जिंकण्याकरिता आता करायचं 35. आता बॉल हवेमध्ये, विकेट किपर येतात, कॅच पकडली जाईल. अखेरता ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रू मिळवून दिला म्हात्रेने, सफलता मिळेल. धक्का लागला हा दुसरा. हे जबरदस्त सॉंग ऐकायला मिळालं. 5 टर्म आमदार, 2 टर्म खासदार आणि विपक्षी नेते जेव्हा होते तेव्हाही फक्त आपल्या समाजाचा आणि आपल्या भूमिपुत्रांचा विचार करणारे लोकनेते म्हणजे दिबा पाटील साहेब. आणि खरं तर श्रीभुवन हत्यावरती कायदा साहेबांनी आणला. जमिनीच्या बद्दल जमीनच दिली पाहिजे तो कायदाही आपल्या भूमिपुत्रांसाठी दिबा पाटील साहेबांनीच आणला. पण कुठेतरी भूमिपुत्रांची जी हक्काची लढाई होती की नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं गेलं पाहिजे, त्या मागणीला आतापर्यंत काही सहमती मिळाली नाही आहे. आणि त्याच गोष्टीचा निषेध आज सर्व भूमिपुत्र करत आहेत. कारण जर आपण विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून खरं तर ज्या मातीसाठी ज्या व्यक्तीने रक्त सांडवलं, ज्या व्यक्तीने मेहनत केलेली आहे, कारण जेव्हा कोंढाणाचा लढा जेव्हा कंप्लीट झाला, जेव्हा तानाजी मालुसरे वीरगतीला प्राप्त झाले, तेव्हा महाराजांनी त्या गडाला सिंहगड असं नाव तानाजी मालुसरे यांच्या नावावरतीच दिलं. कारण त्या गडाला मिळवण्याकरिता रक्त सांडलं होतं तानाजी मालुसरांनी. आणि त्याच प्रकारे आज नवी मुंबई विमानतळाचा जर विचार केला तर भूमिपुत्रांसाठी गेले कित्येक वर्ष खरं तर जे लढले जमिनी मिळवून देण्यासाठी, जमिनीचा बद्दल जमीन, त्यानंतर श्रीभुवन हत्येचा कायदा साहेबांनी आणला. त्याचमुळे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव मिळणं असं महत्त्वाचं होतं. बट कुठेतरी अजून ते झाले नाही आहे. बॅकफूट वरती जाऊन उडवला बॉल, फिल्डर येतात बट कॅच ड्रॉप. आता भानेला दिलाय जीवनदान. आता किती महागात पडेल हा जीवनदान. कॅच ड्रॉप झाली. खर तर सूरज कव्हरला शांत आहे, पण त्याच्या शांततेचा मागे किती दुःख येते त्यालाच माहिती, कारण ही कॅच महत्वाची होती. कारण भानेची विकेट इथे मिळाली असती तर ऑलमोस्ट या मॅच वरती आता पकड मजबूत झालीच असती. स्कोर कार्ड आता 48 धावा स्कोर कार्ड वरती. चेंडू राखले ती येते 13 आणि 13 मध्ये करायच्यात 32. आता उडवलाय भानेने, बॉल हव्यामध्ये आखे, फिल्डर येतात मागील बॉल वरती जीवनदान. पण नशीब देखील किती वेळ साथ देईल. धक्का इथे लागलाय. बॅटर दीपक भानेला जावं लागेल. धक्का टीम अडीवलीला. बारा चेंडूंचा आणि 12 मध्ये जिंकण्याकरिता करायचं आणखी 32 धावांची आणखीन आवश्यकता. यात नंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार. टीम जुनी डोंबिवली आपल्याला फाईट करताना कोणासोबत दिसेल
याचं उत्तर मिळणं अजूनही बाकी, कारण 2 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे हा सामन्यामध्ये. 12 मध्ये करायच्यात 32. आतिश येतोय या 4th ओव्हरमध्ये. आणि आता बॅटर दरम्यान येतात बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 5 वरती योगेश भाने. 12 मध्ये 32 करायचं आणि खरं तर हे षटक महत्वाचं आहे, कारण या ओव्हरमध्ये जर 15 किंवा 20च्या मध्यस्थी जर आल्या तर फाईट चांगली होऊ शकते. पण या ओव्हरमध्ये जर रन्स कमी आल्या, 10 पेक्षा कमी जर आल्या, तर त्यात नंतर लास्ट ओव्हरमध्ये अडचणी वाढणार आहे टीम आडिवलीसाठी. कारण आता पगलाच बॉल निर्धाव देखील आला, म्हणजे आता समीकरण 11 मध्ये करायचं 32 धाबा. कारण चेस करत असताना महत्वाची ही गोष्ट राहते की लास्ट ओव्हरपेक्षा जास्त मॅटर सेकंड लास्ट ओव्हर करतं, म्हणजे हे 4थं षटक. कारण या ओव्हरवरती खरं तर निर्भर आहे की ही लढत कितपत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता फुल लन बॉल, आता ही सिंगलपेक्षा जास्त मिळणार नाहीये. जबरदस्त सुरुवात या ओव्हरची करतोय आतिश, कारण पगले 2 चेंडू फक्त 1च धाव आतापर्यंत या ओव्हरमध्ये. दबाव आता पूर्णपणे टीम आडिवलीवरती, कारण आता समीकरण राखले, चेंडू राखले, येते 10 आणि 10 मध्ये अजूनही जिंकण्याकरिता करायचा 31 मिनिमम. 2 ते 3 मोठे फटके येतात 4 चेंडूंवरती हवेच आहेत. आता देखील फुल लेंथ आहे. आता बॉल अलॉंग द ग्राउंड चाललाय, लॉंग ऑनला फिल्डर येतात सौरभ वेगाने, फिल्डिंग चांगली, थ्रो देखील प्रॉपर, रनआउटची शक्यता आहे आणि बॅटर होतील रनआउट. धक्का लागला आता हा 4था. मिळाली ती देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणि आता अडचणी वाढलेल्या आहेत, कारण समीकरण पहा, चेंडू लागलेत, आता येते बॅक ऑफ लेंथ, हुकचा फटका आलाय आणि जबरदस्त आलाय, बट नाखुश दिसतो योगेश, बिकॉज कुठेतरी त्याला देखील वाटलं की हा बॉल ज्या प्रकारे होता इथे षटकार येऊ शकला असता, पण येतोय चौकार आणि स्कोर कार्ड आता 4 साखीने. टीम टोटल आता 54 खेळ राखला येत्या 8 चेंडूंचा आणि 8 मध्ये जिंकण्याकरिता आता करायचं 26. येते 2 चेंडू महत्वाचे आहेत, कारण इथं 2 चेंडूंवरती 2 बाउंड्रीज येतील, तर ही फाईट आपल्याला लास्ट ओव्हरपर्यंत नक्की चांगली पाहायला मिळू शकते. पण दुसऱ्या बाजूने आतिशला ठाऊक आहे की या ओव्हरमध्ये आपण चांगली बॉलिंग आतापर्यंत केलेली आहे, पण येते 2 चेंडू जास्त मॅटर करतील. कारण जर इथं 2 बॉलवरती कोणत्याही प्रकारे जर बाउंड्री नाही आली तर हा सामना खार्डी टीमच्या खिशामध्ये. दॅट्स वाय येते 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. 8 मध्ये 26. स्टेप आउट झालाय बॅटर योगेश, बट बॅटरने बॉलचं कॉन्टॅक्ट नाहीये. निर्धाव चेंडू येतो आणि आता 7 मध्ये करायचं 26. 7-26 समीकरण आणि शेवटचा बॉल या 4th ओव्हर मधला तो देखील येतो निर्धाव आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 4 ओव्हरचा आणि 4 ओव्हरचा अखेरता 80च्या या चेजमध्ये 54 लॉस ऑफ 4 टीम आडिवली. खेळ बाकी त्या 6 चेंडूंच्या आणि 6 मध्ये करायचा अखेर 26. चला क्विकली फिल्डिंग सेट करा टीम खार्डी आणि या अंतिम ओव्हरला सुरुवात करा. 6 मध्ये 26 करायच्यात. खरं तर याआधी दीपक भाने जेव्हा खेळत होता, कारण 2 ओव्हरमध्ये 38 होता आणि 3 ओव्हरमध्ये 42 होत्या, पण गेल्या 2 ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला तर गेल्या 2 ओव्हरमध्ये फक्त आलेल्या 16. त्याचमुळे कुठेतरी मागे लागली टीम आडिवली. कारण चेस करत असताना तुम्हाला रिक्वायर रेट प्रमाणे खेळावं लागेलच, कारण जर तुम्ही रिक्वायर रेटच्या मागे राखले तर तुम्ही मॅचमध्ये देखील मागे राखाल आणि तेच झालं आडिवली सोबत. आता 6 मध्ये करायचं 26 लास्ट ओव्हर. सूरज बाईकर दरम्यान तयार होतोय या अंतिम ओव्हरमध्ये
आणि खरं तर दादांनी उल्लेख केला जेव्हा मी विचारलं की स्पर्धा खऱ्या अर्थाने प्लॅनिंग कधीपासून स्टार्ट झाली, कशी सुरुवात राहिली आणि कसे स्पर्धेपर्यंत तुम्ही पोहोचले, तर अगदी खडतरपणे उत्तर दिला की खरं तर मेहनत फार झाली आणि आलोय तर असं वाटतं की कुठेतरी आणखीन काही गोष्टी आपण आणखीन एक्स्ट्रा करू शकलो असतो. बट नो डाऊट जबरदस्त स्पर्धा लागली. लोबा फुलटॉस ड्राईव्ह केला, फिल्डर दरम्यान डीप कव्हरला चान्स नाहीये, बाउंड्री नाही. सुरुवात म्हणजे आता 5 मध्ये करायच्यात 22. तर नक्कीच कुठेतरी प्रयत्न असेल नवीन याचा, कारण की उंबरलीचं ग्राउंड आहे, शॉर्ट ग्राउंड असतं आणि षटकार चौकारसाठी जाणलं जातं उंबरलीचं ग्राउंड. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय चेंडू, चेंडू हवेमध्ये होईल फरार, मिळतील जावा 6 षटकार. पुढच्या वर्षी आमची जागा धोक्यामध्ये. नक्कीच प्रयत्न केला होता, परंतु काहीतरी गोष्टी असतात त्या आपल्याला सुद्धा फॉलो करायला लागतात. सर्व गोष्टी आपणच नाही करू शकत ना, त्यामुळे तुम्हाला सुद्धा चान्स मिळते. ये भगवान का दिया हुआ सब कुछ है, दौलत है, शौहरत है, सब है. त्यामुळे तर दुसऱ्यांनाही प्राधान्य आपण दिलं पाहिजे, चान्स दिलं पाहिजे. हीच ओळख दादांची राहिलेली आहे. 4 मध्ये आता 16 करायचं. नेक्स्ट बॉल. आता बॉल दरम्यान डीप स्क्वेअर लेगला चालला, फिल्डर धावतात तिथे पोहोचलेत आणि थ्रो येईल तोपर्यंत कंप्लीट केला जातील. 2 तर झाल्या, तिसरीसाठी परतणार नाही आहेत. बट खरं तर गेल्या 3 चेंडूंवरती जर आपण पाकले तर आलेले आहेत 12, म्हणजे आता समीकरण पाकलं गेलं तर चेंडू लागलेत येते 3, म्हणजे सामना अजूनही जिवंत आहे. 3 मध्ये 14 करायचे आहेत. पलटवार झाला, बॅटर नवीनने काहीतरी नवीन इथे करून दाखवलं. सामना अजूनही जिवंत, चेंडू लागलेत येते 3 आणि 3 मध्ये करायचं 14. नक्कीच काही होऊ शकतं, कारण की फलंदाजांमध्ये तेवढी क्षमता आहे. हे नक्कीच आहे. आता बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर येतात, कॅच झाली, ड्रॉप, सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी परतलाय बॅटर नवीन आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर योगेश भाने होतील रनआउट आणि समीकरण आता चेंडू लागले 2 आणि 2 मध्ये करायचा. 13 विकेटचा विचार आपण करूया. फर्स्ट हाफ मध्ये टोटल विकेट गेले होते. फर्स्ट हाफ मध्ये 3 विकेट गेले होते आणि आतापर्यंत 5 विकेट गेलेले आहेत अडिवलीचे. आणि कंपल्सरी आता चेज असेल, म्हणजे 2 षटकार जरी आले तरी सुद्धा काम बनणार नाही अडिवलीचं. चला विनंती असेल टीम जुनी डोंबिवलीचं कॅप्टन आपण या टॉससाठी. जुनी डोंबिवली टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी. अतिरिक्त गतीने हा बॉल टाकलाय, येतो निर्धाव आणि आता जवळजवळ हा सामना समाप्तीच्या मार्गावरती आहे. शेवटचा बॉल लिगल पडतोय तर हा सामना समाप्त होतो आणि अगदी सहजरित्या इथे खार्डी टीम आपल्याला विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल असेल या मॅच मधला. चला थोडा वेळ कमी घ्या ही विनंती असेल. चला टॉस साठी यायचं आहे जुनी डोंबिवली संघाचा कर्णधार. आणि अशा प्रकारे दरम्यान हा सामना समाप्त झाला. बाजी मारली आहे टीम गावदेवी स्पोर्ट्स खार्डीने. चला विनंती असेल खार्डी टीमचे कॅप्टन, चला क्विकली आधी आपण टॉससाठी या प्लेअर ऑफ द मॅचसाठी विचारही करण्याची गरज नाही आहे, कारण या स्पर्धेमधलं एकमेव अर्धशतक ज्याने बनवलं सौरभ म्हात्रे